नाशिकमधून महायुतीच्या जागेसंदर्भातली ही मोठी बातमी। शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपला अर्ज भरलाय। महायुतीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आला नसल्याने ही चर्चा होतीये। एकीकडे हेमंत गोडसे यांनीही अर्ज घेतला आणि ते उमेदवारीसाठी आग्रही आहेत। छगन भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसही या जागेसाठी आग्रही आहे। त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या अर्जामुळे नाशिकमध्ये आता नवा ट्विस्ट आलाय। दरम्यान या सगळ्यावर शांतिगिरी महाराज आणि छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, बघूया। आता ही बघा, ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो। प्रभू रामचंद्राची इच्छा आहे। प्रभू रामचंद्राची धनुष्य कोणाच्या हातात, प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य, त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील। ते संपूर्ण आमचे वकिलाचा आणि त्या भक्तपर्यंतचा मुद्दा आहे। आम्ही त्या समाजाला भक्त करू शकत नाही। ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे। एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, अजूनही आपला तिढा हा काय माहित कधी मला काही माहिती नाही आहे। हा प्रश्न जे आहे तिथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील, ते नाव जाहीर करतील, त्यावेळेला बघू। ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे। बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच, विरोधी पक्षाचे येणार। निवडणुकीमध्ये तर प्रत्येकजण प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर, ही आपली संस्कृतीच आहे। दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं मात्र टाळलेलं आहे। तर शांतिगिरी महाराज म्हणतात तुमच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज भरला। आता नाशिकचं मी नंतर बोलतो, मुंबईत जाता बोलतो। आता नाशिकचं मी नंतर बोलतो, मुंबईत जाता बोलतो। तर शांतिगिरी महाराज म्हणतात तुमच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज भरला। आता नाशिकचं मी नंतर बोलतो, मुंबईत जाता बोलतो। आता नाशिकचं मी नंतर बोलतो, मुंबईत जाता बोलतो।